राडा वाना राडा वाना पुढे मला नाही ऐकणार. गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया. अरे बारीला सुरुवात राडा ना इथं सगळं वागे मगाशी चक्रवर्ती बाहेर थोडासा आवाज बोलत लागला तेवढा मोठा या आलं पैसा आलं विनोद फटकऱ्यांचं शक्तिवरांचं सगळ्यात आधी 200 रुपयाला देऊन घेऊ. विनोद फटकरे 200 रुपये माझ्याकडे. तर मंडळी तुम्ही असं जावा पैसे म्हणजे माऊली काय माझ्या आपल्या शेतीवाले तर त्यांना तयार ठेवा. अरे मी 8 महिने झालं ह्याच्यासाठी भुकेलेला. दररोज बायकोसोबत भांडण मला भारी करायचे पण 7 रुपये आज आपलं मैदान बहुत अच्छा लगता है. माझ्या चाली मला स्टेजचं काही समजत नाही पण हेतून मी आवाज काढला येऊ जमेगा आरजे रावल्या गाव से तो आई लव यू. तर मंडळी आजचा पवित्र दिवस 18 पगड जातींचा जमातीचा एकमेव राजा बादशाहवादा छत्रपती झाला आणि त्याचा आज शिवराज्याभिषेक दिनाचा दिवस आणि त्या आज माझ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी आज माझा दैवत श्री दुर्वाप्रिय यांच्या प्रांगणामध्ये 2026चा प्रांगणाचा 2026च्या हंगामाचा पहिला कार्यक्रम माझ्या दुर्वाप्रियाच्या प्रांगणामध्ये गोवाचं बोललं याचा म्हणतात 16 गेल्या वर्षी गायला बोललो आज एवढं मुंबईमध्ये फ्री मध्ये वाढलं. आज या लग्नाचा हॉल आहे बँकेट आहे त्याचा 80,000 रुपये भाडा आहे. तिथं दुर्वाप्रियाच्या लेकरांनी हे केलेलं आयोजन त्याला वय कामाला दुर्वाप्रियाच्या लेकरांनी केलेलं आयोजन एक त्याला नाश्ता एक त्याला चाय आमच्यासाठी जेवण. अरे मुंबईमध्ये असं कुणीच कुणासाठी गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतो आलेल्या रसिकांना चाय नाश्ता आणि त्यात भवबद्ध भव अर्ध्या लोकांनी भव्याचा कार्यक्रम केला असला आरती झाल्याचं पसंती पुढच्या वर्षी इकडं प्रति भरायला आलाय काय बोलायचं हा दुर्वाप्रियाच्या लेकरांच्या संयोजनामध्ये दुर्वाप्रियाच्या लेकरांच्या आयोजनामध्ये कोणतीच अशी शंका नाही आणि आमच्या गावातलं सगळं जमा केलं तरी एवढा मोठा पालला आणि आमचं बुवा लगेच बसायला निघालं. बुवा एवढ्या माकडं मुलं बघा काय जमल तुम्हाला एवढं जमल एका पात्याला समजा ढांगचा आणला जमल if you can do it. माझ्याने बाबा ढापायचं नाही. आईशी माणसाचा एकुलता एक सत्या बायकोचा एकुलता एक आपल्या ढापायचं ना तुम्ही काय तो थांबायचं तर आजचा दिवस पवित्र दिवस माझा राजा शिवछत्रपती झाला आणि ही पवित्र दिवस याचा औचित्य राखून आज दुर्वाप्रिया चरणी हा कार्यक्रम होतो आहे. तर ज्येष्ठ शुभ त्रयोदशी दिस सोन्याचा घेऊन आले सन 1674 साली या स्वराज्याचा पहिल्यांदा लाभ लावली या स्वराज्याला पहिल्यांदा लाभ लावली. शिवछत्रपतींना नमस्कार करून त्यांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
या ठिकाणी तुम्ही सगळे जवळचे आहात, पण काही नावं घेणं गरजेचं आहे. 2 मिनिटात नावं घेतो. या ठिकाणी शाहीर शिवाजी टोकरे, सचिन माळे आपल्या सौंदर्याचे, अक्षय बहुतले पुण्यात आलेले आहेत, माझा अनिकेत प्रसाद पुण्यात आलेला आहे, प्रसाद भोवाळे रत्नागिरीत आले, दिगंबर भोवाळ राहुल भोवाळे माझा रत्नागिरीत आले, नीक मिरगिरा आहे, आठवणीतले प्रकाश युट्यूबर सगळे आहेत, अक्षय आगळे आहेत, टोकरकर सगळे आहे, अक्षय कापडे आहे, माझा आदर्श माझा पाठीराखा माझं सगळं काही रामचंद्र जाणे मला या महाराष्ट्राचा सर आलेले आहे, विनायक सरगले आहेत, विनोद फटकरे शाहीर आमचे प्रतिस्पर्धी आणि कार्यक्रमात आहेत, मनाचा मुलगा शाहीर योगेश गोपाळे आहेत, महेश दलावडे परिवारासोबत दुबईवर आलेले आहेत, लक्ष्मण झोरे, आदेश बर्वे, अनेक भक्ते, शशिकांत मांगवे, माझा पाठीराखा, शुभम सावंके, शाहीर वेदांत जाधव, प्रथमेश कनेरे, आता त्यांचे एमएसएफ मध्ये सिलेक्शन झाले, शाहीर विनायक घोपट, शाहीर जनार्दन मात्रे, बाळासाहेब झोरे आलेले आहेत, नांदेडचा जावई प्रथमेश नाईक, शाहीर विनोद फटकरे, शाहीर अतुल कदम, अंकुश बाबा बाई, अनेक मंडळी आहे, मानाचा मुलगा नावं राहणार आहे, माफ करा. आणि माझे व्यक्तिमत्व आता संदेश होतेच, जो मला 5 लाख दिला आहे कायम राहतील, माझा सिद्धेश बारगोडे, सिद्धार्थ बारगोडे, बँगलोरसाठी साडी दादा, तुम्ही माझ्यासाठी लाभणं खूप मोठं भाग्य आहे, कारण इतकी वर्ष रामचंद्र घाणेकरच्या नाचापासून त्यांनी वाचवलं. मी काय सुरात पडला नाही, आता तुमच्या हातात तेवढी आहे, या समोर वर्गाचा आदेश चव्हाण आहे, डॉक्टर कैलास रोहित टिके, शाखा माझी जय हनुमान नाचमंडळ पन्हाळी गोलवाडी खेळाची शाखा माझी, आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर सप्तस्वरांचा भाष्य म्हणतात राजेश निकम, त्यांचे वस्ताद विजय निकम, त्यांचे वडील दौलत निकम, सर्व लोकांचा बुजुर्ग आणि राजू पटेल दादा माझा राहायला माझी पाय आई राजू, थँक्यू सो मच. आणि माझे लोकप्रिय माऊली प्रतिष्ठानचे सगळे शिलेदार आणि माझा विकी प्रवक्ते सर्वांना या पवईमध्ये मी बघितले आणि तो पारायण होतो. अरे गोपाळ काला होतो, सप्ताह होतो, 4 दिवस शर्मा माऊलींसारखं कीर्तनकार आज जगात त्याचं नाव. अहो हे गुरुवाप्रिया माऊली प्रतिष्ठानच्या लेकरांचा फोटो काढला ना, एका बाजूला साहेब अधिकारी, एका बाजूला पोर, सगळं गोड मोठं पोरग, सगळं लाखो रुपये कमवणारे आणि सगळे हात जमाना बाटली भरायच्या टायमाला ते पंढरपूरचा नाद करणारी ही सगळी मान्य आहे. आणि म्हणून तुमच्या चरणाशी पांडुरंग भगवानाला
आपण झाले वारकरी गेले म्हणतात घालली माय आपण झाले वारकरी गेले म्हणतात भजन गायलं झालं मी घर करी आपल्या गोड गळ्यातून व सुंदर कालवडीतून मामा कपडपासूनच्या तणावाला
दिला आणि पाऊल कमावण्याचे. ओके. हो मला काय बोलणार देव काय ऐका करणार आले आवडते म्हणतात तुमच्यावर मी शेअर करू कभी मेरी याद आई तो दिल से मुझे पुकारा इरशाद इरशाद कभी मेरी याद आई सुनो तो दिल से तेरे पुकारा कर फिर भी मैंने आवाज नहीं दी तब गाड़ियां चल आणि पुकारा कर आपला असंच करणार पाहूया शास्त्री आम्हाला घेण्यात चालला आणि ह्यांना ह्याचा काही जमत ना हात करी अरे बरं का मी फालतू बोललो नाही वाईट नाही बोललो का ऐका पांढरा असत हा सगळा होईल रोगला फटकरे मारली नमानाचे धर्मायचे नाही मंडळात विषय केला तर तुम्ही जबाबदार साक्षीला तुम्ही आहे वर म्हणतील लाल सलवार काय टाकायला लाल घालून येतील बुवा इट्स नॉट लाल फसवलं अरे बुवा काय 17 वर्षाचा लालच घालून एवढा पैसा कमवतो ना मी आम्ही शिलाय आहे दोन तीन ड्रेस माझं तुम्ही मला म्हणतात लालचं म्हणतात पिवळा काही आणि हेच बोललं मी यांची बायको धुवायला तुलाच लागणार ते मी काय चुकीचं बोललो हा आपण वाईट बोलतच नाही हो प्रियांका पिवळा जर हिना केला पिवळा कशात करी काळी चटणी जास्त टाकली सगळं भलं तरी होऊन पाटवानू काळी चटणी टाकली आणि पिवळे अशी कशी होईल अरे तुले मला आहे आज आणि पिवळे झाले तर धुवायचे आहे नाही काय शक्ती वाले तुम्ही आपण काय बोललं मला अरे माफ बोलले फरमाईश नवगणाचं गोंगाईचं आणि सुसावना जायचं पुढच्या वर्षी तुझ्यावर वाटायचं बोललो होतो जमणार नाही पब्लिक बोलते राणा होणार दाबोळे काय नवगणाचं गोंगाईचं आणि सुसावना गाव देवाच्या हुकमानं नाच नव्यानं सांगायचं भेट दिली ही गाव देवानं भेट दिली ही गाव देवानं तुला फक्त बांधायचं आपणच बोललो गोवा माझ्यासाठी घटी आहे दुसरी फरमाईश विचार हा किती आहे हीच काही नाही माझ्यासारखा गरीब घराण्याचा पोरगा हे जे शकुंतला बघायला आले थोडी मोठ्या घरातली पोरं नाही गावावर डोंगरला आले जे काही हाताला काम भेटलं ते काम केलं कष्ट केले पण वाढवणारे जी रीत परंपरा ठेवली गणपती ठेवला पालखी ठेवली आता नाटकाला जायचं आहे गुढीपाडवा आहे या सगळ्या रीत परंपरा जपणारा हा कोकणाचा पोरगा डोंगरवाडा गावाला
कायदेशीर असाल मुद्दाम झाला पाहिजे. जो 2023 चा बोला तुम्ही 2024 बोला काय करताय? विचार हा किती आहे इतकही नाही बरं. देणारा आहे ना आपला लपवून काढवण करून सारी करतो मी स्वया. बरोबर सारखं मात संस्कृते करा समजल काय काय हाडू गाये गणपतीला समजल काय काय हाडू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला समजल काय काय हाडू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आता ऐका कळलं आणि ऐका ऐका दादा सती दादा आणि मला काय बोलता ऐक एक पद्धत आहे बरोबर पहिलं स्तवन झाला पाहिजे गळ झाला पाहिजे गवळण कोण त्याच्यानंतर सगळं ऐका तरी ऐका इकडे सांगतो एवढं सगळं हो मला म्हणतात बेसूर बोला एवढं सगळं म्हणून मला पुरी शक्तीची लायकी आहे बोला. अरे आपणही बाळे करेल तो बरे ना काय तो राणा होणार त्यात म्हणलो राणा होणार तुला नाही आपलं असंच आता करा 4 4:30 आई होत असते हा घर खर्च येईल आडवं येईल चांदतारों में गजराए तुम्ही गाणी लय भारी म्हणता खरंच भारी म्हणता. कोकणातला आपला 2-3 शाहीर आहे त्याच्यात त्यांना मध्ये वाजवतो मला खानसार तुम्ही आला बघू तो पैसे विकास करते आता तिकडे काय मेघ सुखाचं वृंदावन आणि लग्न गीत कुठलं हा कुठलं भेटली आता जरा ते म्हणतो आठवतो किती वेळा 500 रुपये आले स्मित प्रसाद घडेकर मामी 201 रुपयाचा पारितोषिक लांजा तालुका माजी अध्यक्ष चंद्रकांत गोरुलकडा. अरे ब्रेका मेळा म्हणजे आले काय 501 रुपयाचा पारितोषिक गोरुल आले हा सौदापूरचा बारीक प्रसंगाला कडा. थँक्यू सो मच. जयसिंग यादव पुन्हा 500 रुपये आणि भाई मोकाशी 201 रुपयाचा पारितोषिक. नाद लागला फरमाईश 500 रुपये ऑनलाईन पाठवले सागर गव्हाणे समीर गव्हाणे आता घ्यायला पाहिजे. नाद लागला रे बाप्पा तुझा असा हा पण आपल्या मुळात समोरून मी काय नाही गेल्या वर्षी बोलल्या. नाद लागला रे बाप्पा तुझा असा फुला भोवती घालून गिरट्या. अरे फुला भोवती घालून गिरट्या हा भुंगा फिरतो तसा.
असताना माझ्या लेकरांना किंवा बापाच्या लेकरांना वाचवण्यासाठी तुम्ही या आणि शाहीर तुमचा हा भागच एक प्रकारे गणाचा भाग घ्यायचा असतो त्याप्रमाणे भाग घेतो. मला वाटलं तुम्ही दुर्वापूर यांचा गण सांभाळता कारण विजय पवारची लेखणी मला माहिती आहे पण हा कथा मी मंडळावर काढायचं काय प्रॉब्लेम नाही. हात जोडोनी हिरविनवनी दुर्वापूया शुभळ संपूर्ण श्रीकृष्णा शुभकार्या. विकास कलपे मला लहान वर्षाचा मित्र पण 1-2 वर्ष झाली मला माझा दुर्वापूया दैवत मिळालं आणि ज्या दिवशी माझ्या व्हॉट्सअप डीपीला फोटो आहे तो अजून तोच आहे आणि आजही तोच आहे कारण ज्या दिवशी मी चरणाशी लागलो तेव्हा मला कळलं की काय दैवत आहे. देवामध्ये काही मतभेद करायचे नसतात पण प्रत्येकाचा दैवत असतो. घरात आपल्या गणपती बाप्पा येतो पण लोक लालबाग करायला जातातच श्रद्धेचा भाग आहे आणि माझी इच्छा होती हे दिल्या माझी इच्छा होती की माझ्या कोकणातल्या सगळ्या लोकांनी दुर्वापूरचं दर्शन घ्यावं आणि ती सुरुवात झाली आहे. दरवर्षी असा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गामधला एकही असा माणूस नसेल की ज्याला दुर्वापूरचं दर्शन घ्यायचं नसेल. एक शब्द आपला आणि म्हणतोय आणि म्हणून बाप्पाच्या चरणी मला दुर्वापूरच्या चरणी स्तवनाची गळ लागलो. हात जोडोनी हिरविनवनी दुर्वापूया सुफळ संपूर्ण श्रीकृष्ण्या शुभकार्या. सुखी सांभाळ तू सर्वांना माझा मोरया. हात जोडोनी हिरविनवनी दुर्वापूया.
वेळ झालाय तर आता याच्यानंतर गवळ आहे ना आई बहिणी भावानी प्रसन्न दक्ष यक्ष नाव काय प्रदीप गोंधळी यक्ष का यक्ष प्रदीप गोंधळी संगमेश्वर देवळूर 201 रुपयाचा पारितोषिक आणि विकास गुलाबे 500 रुपयाचं पारितोषिक लेखक पुरस्कार झाला श्री विनायक कमलाकर राऊत गाव माथे करा दापोली श्री विनायक कमलाकर राऊत दापोली तालुक्यातील 200 रुपयाचा पारितोषिक त्याप्रमाणे प्रतीक्षा प्रसाद घाणेकर प्रतिमा परशुराम घाणेकर या घाणेकर पुण्याचा 500 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद आता गोवांचा गवळण त्या गोवाचा अहो विनायक सुंदर तुम्ही आलं एवढं लावून थँक्यू सो मच आपण बरं तांडवणी नको विनायक संगरे तालुका संगमेश्वर वांजोळे संगरेवाडी माझी प्रिय अशी माणसं आपल्या 200 रुपयाचा पारितोषिक गौरी अक्षय जिंकटे पन्हाळचे कोणवाडी आमच्या शाखेची 200 रुपयाचा पारितोषिक रुपेश रामचंद्र संगरे वांजोळे संगरेवाडी 200 रुपयाचा पारितोषिक निलेश साळुंके उपविभाग प्रमुख यांच्याकडून शक्तिवाले तर बुवारी हे बंधन को प्यार का बंधन है बुआ मेरे घर अजून आहे क्या म्हणजे आहे बुआ शिवाजी भाऊ काय शिवाजी भाऊ काय तर म्हणता खाली तू घुसत का काय खाली तू म्हणतो आमच्याकडे तर खाली नाही म्हणत काय का म्हणतो हो ऐका सांगतो हो ऐका बरोबर जेव्हा मी बोलेल ना तेव्हा लोकांना ऐकू दे नंतर ऐका लोकांना ऐकायला नाही मिळत त्यामुळे तुम्ही एन्जॉय करा पण जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना ऐका तर म्हणे खाले तू त्यांना बोलायचं भारी आहे तुम्ही सगळं शेतकरीच आहे लुमणी इसार जोकार शिळो आळता हाय तर मी तुले मला फाडाला हात लावून असतो घासूनच असतं आपला फटकरे बुवा जाग्यावर ना खट्ट्यावर जाग्यावर पडते यार शिखर काही बोलते आपण भाऊ ते म्हणतात शब्दाचा जादूगार बाई अरे अंडोबंडू समजा हो तत्वानू अरे एवढी गाणी हिट झाली का अंडोबंडू आहे मी मग अरे ह्या वर्षात 40 गावांची गावगावाची गाणी केली 40 गावाची गावगावाची गाणी अरे आशीर्वाद कुठं जातो बरोबर आहे तर मेरे घरात अजून आएंगे प्रेमाची तुम्हाला गायची आता म्हणजे तू आता राहा तर हो म्हणतात की प्रेमाची गवळ घनश्यामा बसवलं काय त्याला बसवलं त्या बिचाऱ्या त्या श्रीकृष्ण बसवलेलं आहे प्रेमाची गवळ उत्तम होती मी पण प्रेमालाच झालो पण प्रेमाचा सल्ला श्रीकृष्णाला खड्या करायच्या राधाला प्रेम करायचं श्रीकृष्णाला मंत्रातून करायचं पण खोड्या करायच्या पण ते खोडे करण्यामध्ये पावित्र्य असतं यांचं काय होतं कमरेच्या खालच्या नकावर दाखवले बोलत आहे काय बोलू काय की कलगी पुरा एवढा पुराणपणापासून आलेला आहे राधा कृष्णाचा तुम्ही सांगितलं की आदिबाईची बाजू तुम्ही मांडायची मी श्रीकृष्णाची मांडायची शंकराची मांडायची पण ती बाजू मांडताना वाईट नको तुम्ही आज उत्तर दिलं तुम्हाला चांगला रिस्पॉन्स होता पैसे पण कॉप भेटलं तर चांगलं गावा तुम्ही दुसऱ्या वर्गाला कॉपऱ्याचं गाणं म्हणा गावा ते भारी म्हणतात कोकण एक नंबर तर त्या तुमच्या मागे येतो उपवास धरून गावावरून आणि सेम टू सेम स्केल इथं आपल्या हे आपण कसं लागतं यांना आपण गावठी बुवा हो लागतं बुवा आपण गावठी बुवा उपवास धरून गावावरून आले नियनवाणी बरोबर आहे काय काय म्हणतो भक्त्या कुणाचं ऐकून बाई ओरडून जाऊ नको आणि पुढं अरे नीती भक्तीचं गणित मोठं चुकीचं लिहू नको चुकीचं लिहू नको एक सल्ला आहे 3 बहिणीचा भाऊ आहे
बहिणीचा भाऊ आहे. 3 बहिणीची लग्न भावाने केली. वेळेला बाप झाला मी त्यांचा. एकच गोष्ट आहे, शक्ती तुला म्हणजे नुसतं साला नाही, शांत बसा, समाज कुटुंबाचा भाग आहे. तर मंडळी, आता आलं घरात मोबाईल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, अजून काय फेसबुक, ट्विटर, मेनी मोर. या सगळ्या गोष्टी बायका लागल्या कामवायला. कामाला लागल्या, पॅकेज पोरीला पण चांगला भेटतं, पोरीला पण भेटतं. पण पोरींना पॅकेज भेटल्यानंतर आमच्या पोरीमध्ये कॉन्फिडन्स आला, यार मी अर्थिंग लेडी आहे. ह्याच्यापासून माझा काय अर्थ आहे? अगं बाई, तसं नसतं. 55-60 वर्ष झालं इकडनं दुकान लागलं मुलगा आयगं बायगं व्हायला लागलं. तवा समजता येडा वाकडा होता तर माझा घर घरी भरा होता. दोन चिठ्ठी. अरे कधी कधी वायशी घेत असेल तू तोंडाला मास लाव, पण सोडणे का नाही वस्तू. अरे घोडा लावणं असून ते नवरा आहे, धगड आहे, वट पौर्णिमेला त्याच्याच नावाने आपल्या वडाला पूजा करायची आहे. म्हणून घटस्फोटाचं प्रमाण हे आमच्या शिकलेल्या बायकांमध्ये जास्त आहे, शिकलेल्या पुरुषांमध्ये जास्त आहे. अरे आमचा बापूस घोडा होता, आईच घोडी होती. अरे संसार केला 60 वर्ष. कॉन्फिडन्स नव्हता, त्यांना पॅकेज नव्हते, त्यांना इन्क्रिमेंट नव्हतं. त्यांना माहिती आहे मायाची वाट बंद आहे, संसार हिला करायचा आहे. आणि म्हणून आपली भारतीय संस्कृती जगली. आणि म्हणून एक गवळणीनो सांगतोय ठेवा ध्यानात, हे बंधनतो यार का बंधन आहे. गोवाचं गाणं भारी बघतात. गोवा भागलं का? उपवास धरून भलत्या कुणाचं ऐकून बाई ओरडून जाऊ नको. अगं नीतिमत्तेचं गणित मोठं चुकीचं लिहू नको, चुकीचं लिहू नको. तुझ्या डोळीवर पदर शोभतोय भारी, खाली तो घेऊ नको. तुझ्या डोळीवर पदर दिसतोय भारी, खाली तू घेऊ नको.
शक्तिवाले शाहीर हरियाणाचा वावकर आणि प्रतिस्पर्धी अर्थात मी शाहीर विकास समोर वेस्ट करताना भेटूया जाण्याच्या लेखनाच्या प्रकारामध्ये आणि कार्यक्रम होस्ट करूया. धन्यवाद. शाहिरांचा प्रश्न आहे आमच्या शक्तिवान संदीप शाहीर संदीप मोरेगाव यांचे शिष्य युवा शाहीर अतुल कदम सुनील कदम सूरज खताते राहुल कदम संपूर्ण कार्यक्रमासाठी आमच्या शक्तिवान 500 रुपये पारितोषिक. थँक्यू सो मच. सुनील तंगाई हे मला 500 रुपये पारितोषिक सुनील मोदी आणि अक्षय चव्हाण प्रतीक पवार आणि जयेश ठाकरे 500 रुपयाचं पारितोषिक लांजागाव आडवली गावांना प्रतीक पवार. थँक्यू सो मच. प्रश्न घेतो. मुलांचा प्रश्न आहे. अनेक वर्ष आहे वाचलो आहे की कोणत्या संपूर्ण साडी चोळी नसून पातळ नसून हातात बांगड्या घालून सूर्यनारायणाबरोबर धडे केलं. मुलांना मी अनेक उत्तर दिली आहेत. बुवा आज मी प्रयत्न करतोय लक्षासह त्या सप्त सद्गुरूंचं नाव बुवा ऐका. परमेश्वर कृपेने माझ्या नशिबात हा भाग यावा आणि मीच तुझ्या प्रश्नाचं उत्तर पडावं. कारण गेल्या वर्षी साधारण राहण्याचा प्रश्न आमच्या संदीप मोरेगावचा मी पडला. मी म्हणजे माझ्या गुरुजी पडला परवा. मग अशा मोठ्या शहराचे प्रश्न पडायला भारी वाटलं आणि मोठेपणाचा त्यांचे मान्य होते. आज त्या मोठेपणा माझ्या नाराज आहे. तर त्या सद्गुरूंचं नाव आहे योगेश्वर याज्ञवल्क्य. यांनी कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नसून भगवान सूर्यनारायण श्रेष्ठ केलं. तर त्या सद्गुरूंचं नाव योगेश्वर याज्ञवल्क्य. योगेश्वर याज्ञवल्क्य तुमचा प्रश्न होता. आता माझा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे की गेल्या वर्षी मध्ये बदलला प्रश्न. होय बदलला मान्य आहे. पण तुम्हाला 7 फूट माप माझ्या आठव्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरी मान्य करून घे. टेन्शन घेऊ नका. माझा प्रश्न तोच की शेती करताना कमरेला आकडी बोलती बांधून तू नांगर म्हणजे तुला तुझ्या जवळच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नागरी बैलांना कोणी वरदान दिलं. एवढं सांगायचंय की शेतकऱ्याला सांगितलं आकडी बोलती जर तुझ्या कमरेला बांधलीस आणि तू जर शेतात गेलास तर तुला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही, कुठलं संकट येणार नाही. हा वर हे वरदान कोणी दिलं सांगायचं. हे एका राजाला देवाने दिलेला एवढी तुम्हाला कोड दिली आहे. अजून जर कोड पाहिजे तरी मिळू शकतो. तुम्ही सांगा फक्त तुम्ही तयारी करा. आता प्रश्न पण फक्त एका त्याचं उकड्याचं घातो नंतर परमेश देतो.
निकमवा मला 10 ते 15 मिनिटं वारीला थोडा उशीर होईल त्याच्याबद्दल काय बोलू नका जरा गडबड जास्त आहे वामन जोगळे तुरेवाले टेंगडी संगमेश्वर याच करून अगर या गाण्याचे गायक आमचे सुयोग मानकर बुवा हा मी कोकणकर हर्ष गुहागर युट्यूबर चॅनेल इंस्टाग्राम कोसमैया दूर चालूनी दगड घोटे काट्या तुम्ही या माझ्या वडिलांनी आणि तुला गडा माझ्या तुम्हाला एक कसं तरी होतं आयुष्यात सगळं करायचं पण कधी पडून जायचं नाही अरे केवढा आयुष्यातला सगळ्यात मोठा सोहळा पाहुणा आलं खेड्यातलं पाहुणं दापोलीला मुंबईला आलं मुंबईला पोरगीला बघायला पोरगी कामावर भले जीन्स मध्ये गेली पण येणार खवं घेऊन साडीतच एकदम साधून नटून कधी अजूनपर्यंत बघितलं तुम्ही चाय घेऊन जीन्स मध्ये आली वन पीस मध्ये आली अरे संस्कृती आहे की आपली यार आली ना वाढवांची वाट दाखवली ना त्याच्यासाठी वाट नाही हवं आणलं पोरगी पसंत पोरग्या दिला पुढा व्हॉट्सअप नंबर शेअर झाला चॅटिंग झाली बोलणं सुरू झाला लग्नाची तारीख काढली आणि ठरलं प्री वेडिंग शूट प्री वेडिंग शूट झाला साखरपुड्याला कापला केक नवीन इष्टाने केक कापला केक कापला घातली अंगठी आयुष्यभरासाठी हे बंधन हे फक्त बोल नाही आहे हे बंधन आहे घातलं पोरग्या अंगठी घातला सातबारा नावाला केला त्या दिवशी साखरपुडा झाला त्या दिवशी सातबारा नावावर केला झालं लग्न आणलं
देवा आणला एवढी मोठी त्याच्या आधी साखरपुड्याच्या आधी बांगड्या भरायला कासार आली अरे पुऱ्या गावाला कासाने बांगड्या भरल्या लावली हळद आला मामा गाणं लावलं ईसाची साची काठी साची साची काठी मधी हळदीची वाटी मधी हळदीची वाटी मामा हळद झाली थोडी मामा हळद झाली थोडी अरे लावलं हळद आणलं देवा आणि पुजलं पोरगी निघाली आली माडवात 5 वर्षाचा मामा नसा अंगात मागणं झाला लिंबू गाणं झालं आला योग सुवर्ण योग तुझिया भाळीचिया प्रार्थना आणि मंगळाष्टक झाले अक्षरा झालं हार टाकला मंगळसूत्र बांधलं बापसान कन्यादान केलं आणि पोरीची पाठवणी केली लव मॅरेज में ये होता है क्या 200 रुपयाचा हार 50 रुपयाला केला तर अरे ऐसा नहीं होता है भाई लव करा और लव चा अरेंज मॅरेज करा आय लव यू क्या बोलते अरे बापसाला पासून पोरीनी पळून द्यायचं अरे तुमचा हरणं म्हणून काढलाय बापसाने आणि टायमावर कोणीतरी तुम्हाला प्रपोज केला आय लव यू बोला यार तुमको गुंगारा दिया नॉनसेन्स मोरपंक्ती पैठणीचा भरजरी काठ ग पदराला उभरण्याची बांधुनी आकाश